आज आपल्याला विद्युत वायरिंग कसं करतात हे बघायचं आहे। आज आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपण बटन दाबलं तर बल्ब पेटतोय, बटन दाबलं तर ट्यूब लागतंय, बटन दाबलं तर फॅन फिरतंय, बटन चालू केली की इस्त्री चालू होते का नाही। म्हणजे दिव्या दिव्या दीपककार बटन दाबताच होई चमत्कार का नाही। म्हणजे बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी काय होते, बल्ब पेटतोय, फॅन फिरते, इस्त्री तापते, ते सगळे प्रकार आहेत त्याचे। हा तर आज बटन दाबताना काय जोडावं लागतंय किंवा काय करावं लागतं हे बघायचं। आता आपल्या घरातले वायर येणारे 3 वायर येतात, आपल्या घरातले वायर येतात ना 3 वायर येतात। एक फेज, दुसरी जी वायर असते ती न्यूट्रल आणि तिसरी जी वायर असते ती अर्थ। आता 3 वायर येतात, तर 3 वायर कसं जोडायचं आपल्याला माहिती शिकायचं आहे। 3 वायर कसं जोडायचं। आता आपण हा स्विच आहे, स्विच काय काम करते, चालू आणि बंद करायचं काम, म्हणजे ऑन आणि ऑफ। चालू करायचं म्हणजे ऑन, बंद करायचं म्हणजे ऑफ। ज्यावेळेला ऑन होतो त्यावेळेला हा टेकतो, ऑफ होतो त्यावेळेला वरती होतो, बरोबर। आपण बटन असं उलट दाबतोय काय, नाही आहे, खाली असं दाबतोय। वेगवेगळ्या प्रकारचे बटन आहेत पण त्याचं वर्किंग काय, ऑन आणि ऑफ। तर हा स्विच आहे का नाही। तर स्विचला आपण इथं फेज दिला, म्हणजे लाईव्ह वायर, ज्या वायरला टेस्टर पेटतंय ती फेज वायर इथं लावतो, बरोबर। तर त्यानंतर इथं हा दिवा आहे, हा लॅम्प इथं बसलेला आहे आणि लॅम्पला ही दुसरी वायर जी जोडतो आपण न्यूट्रल वायर। आता असं जोडल्यानंतर दिवा लागणार आहे काय, नाही आहे। आता मधली जी वायर आहे ती ऑफ वायर, मधली जी वायर ती अर्ध वायर का नाही, ही वायर आपण इथं जोडतो। आता बघा इथनं न्यूट्रल इथं जाऊन राहिला, फेज इथं जाऊन राहिला, आता स्थिती आहे ती ऑफ स्थिती आहे। आता स्थिती आहे कशी, ऑफ आहे। ज्यावेळेला ऑन करणार त्यावेळेला मंडल पूर लागणार आणि हा दिवा चालू होणार, हा दिवा चालू होणार। आता मग एक दिवा जोडण्यासाठी वायर किती लागले, 3, बरोबर। एक दिवा चालू लागण्यासाठी वायर किती, हे एक वायर, दुसरी वायर आणि हे तिसरी वायर, 3 वायर लागले। तिथं अर्थिंगचा संबंध आहे, फेज आणि न्यूट्रल उपकरणाला अर्थ आहे। आता बघा असं एवढं मी असं केलं तुम्हाला हे वाटते किती सोपं आहे बघा। सिरीज मध्ये जोडताना बघा, हा स्विच, हा लॅम्प आणि हे वायर। आता एक वायर आहे त्याची 2 तुंडकं केली, एक वायर आहे त्याची काय केली, 2 तुंडकं केली। इथं एन दिलं, एक तुंडकं केलं, इथं स्विच जोडलं, इथं तुंडकं केलं, इथं न्यूट्रल जोडला, इथं हात चालू केली, हा दिवा लागणार। आता ह्याला 230 दिवा लागल्या, व्होल्टेज मिळाल्यावर लागणार, हा फुल लागणार। म्हणजे एक दिव्याला वायर किती लागले, 1, 2 आणि 3। आपल्या घरातली सगळी दिवे अशा पद्धतीनंच जोडलेली असतात। एक बटन दाबले की एकच दिवा लागतोय का, घरातले सगळे लागतात, एकच लागतोय। एक बटन मारले की फॅन एकच करतोय की नाही, एकच लागतोय। ह्यामध्ये ह्याला फेज आणि न्यूट्रल, त्याला न्यूट्रल दिलं इथं आणि इथं फेज दिला, ऑन केला की काय होतंय, या ठिकाणी दिवा लागतो। लक्षात आलं। आता स्विच काय काम करतं लक्षात आलं, होल्डर मध्ये फक्त हा बल्ब बसवण्याचा, धरून ठेवण्याचं काम करते ते। तर वेगवेगळे होल्डर असतात, भिंतीला अशा लावानं तिरकं पाहिजे असेल तर अँगल होल्डर, सिलिंगला सिलिंग रोज, बॅटन होल्डर, असे होल्डर असतात, नंतर ते कळलं। तर स्विचचं वर्किंग कळलं, ऑन ऑफ स्थिती, ऑन खाली गेलं की हा ऑन होतोय, वर गेले की ऑफ होतोय, लक्षात आलं। आता फेज न्यूट्रल कुठे जोडायचं, न्यूट्रल नेहमी इथं ह्या होल्डरला जोडायचं, इथं न्यूट्रल कधीही स्विचला जोडायचं नाही आहे, लक्षात आलं। कारण इथं बंद स्थितीमध्ये असलं तिथं होल्डर बदलताना आपल्याला काम करताना सोपं जाते ते, म्हणून न्यूट्रल इथं आणायचं नाही आहे। न्यूट्रल कसं असतं तुम्हाला काल सांगितले, हा फक्त फेजच्या संपर्कात आला तर आपला शॉक बसतोय का नाही, आपण आर्थ लावला तर, न्यूट्रलच्या हात लावला तर, म्हणून हा इथं बंद केलं, बटन बंद केले की बिनधास्त आपल्याला कुठलंही काम करता यावं, म्हणून फेज जो आहे त्या ठिकाणी बंद करायचं आणि काम करता येते। म्हणजे एक दिवा, एक स्विच, लक्षात आलं, एक दिवा स्विच इथं असं करता येते। समजा आता उपकरण असेल, हा इथं झालं उपकरण आहे, समजा आता हा इस्त्री जोडायचा आहे,
इस्त्री जोडायचा आहे. तर इस्त्रीला सुद्धा आता हा फेज आहे, या तिथं फेज दिला, या ठिकाणी न्यूट्रल दिला. तिसरी जी वायर असत्या ती अर्थ वायर. तिसरी जी वायर असते ती बॉडीला जोडायची हिरवी वायर ती अर्थ वायर. लॅम्पला दोनच वायर, फॅनला दोनच वायर, ट्यूबला दोनच वायर, पण जी उपकरण आहे त्याची धातू मेटल बॉडी पासून बनलेल्या वरचा केस बॉडी त्याला मात्र तिसरी वायर जी असते ती अर्थिंगची असत्या. आता 2 कोअर सुद्धा सप्लाय कॉर्ड मिळतोय, 2 वायर सुद्धा पिन मिळते आणि 3 वायर सुद्धा पिन मिळते. उपकरणाला जर जोडायचं असेल तर 3 वायरचं पिन कधीही घ्यायचं. इस्त्री असेल, ओव्हन असेल, टोस्टर असेल, गिझर असेल, केटल असेल तर त्याला 3 वायरचं, कारण अर्थ असणं गरजेचं आहे. अर्थिंग नसेल तर काल तुम्हाला सांगितलं शॉक बसतोय म्हणून, पण अर्थ जोडायचं. आता इथं ही इस्त्री आहे, ती तिसरी वायर हिरवी जी जोडली आहे ती अर्थ, हिरवी वायर जोडली आहे ती अर्थ. आता तुम्हाला बल्ब जोडताना 2 वायर लागतात, उपकरण जोडताना 3 वायर लागतात. एक वायर वाढलं कुठलं? अर्थिंग. एक वायर वाढलं कुठलं? अर्थिंग. आता आपल्या घरामध्ये सप्लाय आला, एनर्जी मीटर तिथे बसवलं असते, मेन स्विच बसवलं असतं, एमसीबी बसवलेलं असते. सप्लाय आल्यानंतर इथं आपण बोर्ड बसवतो. ह्या बोर्डातनं त्या बोर्डात समजा 1 BHK आहे, 2 BHK आहे, 3 BHK म्हणजे बेडरूम, हॉल, किचन असं असतं ना. तर त्या ठिकाणी सप्लाय आल्यानंतर डिस्ट्रीब्यूट वाटप कसं करायचं, म्हणजे त्याला न्यायचं कसं, तर फेज इथं आपण ज्या ठिकाणी एनर्जी मीटर बसवलं असतं, मीटर बॉक्स असते त्या ठिकाणी आपण एमसीबी बसवतात. आता एमसीबी म्हणजे त्या ठिकाणी मेन सर्किट ब्रेकर, मॅनेजर सर्किट ब्रेकर. समजा वाजवीपेक्षा जास्त काही करंट घेतलं, शॉर्ट झालं तर ते पडते, एमसीबी पडतं. त्या ठिकाणी एमसीबी बसवत, फक्त फेजलाच एमसीबी त्या ठिकाणी जोडतात. मग असल्या घरात आपण पाहिजे त्या ठिकाणी वायरिंग करताना तिथं बसवायचं आणि वायर तिथनं न्यायचं काम ते एमसीबी त्या ठिकाणी जोडून नेतात. लक्षात आलं? आता तो नंतरचा भाग, फक्त आपल्याला फेज कळलं, न्यूट्रल कळलं, एक दिवा जोडायचं कसं कळलं, एक दिवा जोडायचं कसं का नाही कळलं अजून. हा स्विच आहे, हा स्विच आहे. स्विचला इथं फेज दिला, इथनं ही जी वायर आहे ती ऑफ वायर आणि ही न्यूट्रल वायर. लक्षात? इथं स्विचला फेज दिलं, इथं ऑफ वायर दिलं, इथं न्यूट्रल दिला. दिवा लागणार का नाही? लागणार. आता हा होल्डर मध्ये आपण बल्ब बसवला, त्या 2 वायर आपण प्लग मध्ये घालतोय. 2 वायर प्लग मध्ये घातल्यानंतर जवळचा बटन आपण मारलं तर प्लग मध्ये दाब येतोय आणि हा बल्ब लागतोय. म्हणजे एका दिव्याला वायर किती लागते त्या ठिकाणी होल्डरला जोडताना 2. लक्षात नाही? त्या ठिकाणी 2. हा लॅम्प आहे, लॅम्पला वायर किती लागणार, हा एक आणि हा दुसरा. लक्षात येत नाही? मग आपण प्लग मध्ये सप्लाय दिलं, तिथे प्लग मध्ये घातलं तर त्या ठिकाणी तो पेटतो. ठीक आहे. आता त्याला कंट्रोल करायचा आहे, त्याला चालू बंद करायचा आहे, ह्या दिव्याला चालू बंद करायचा आहे. मग काय करतो आपण, इथं हा स्विच जोडला, इथं हा स्विच जोडला. सोपा आहे नाही? वायर कट करायचं ना बटन जोडायचं, वायर कट करायचं आणि बटन जोडायचं. बटन जोडलं की हा कळतोय चालू होतोय. एक दिवा एक स्विच कळला का नाही कळलं बोला तुम्ही? हा कळतंय नाही? एक दिवा एक स्विच, 2 दिवे 2 स्विच, नंतर शिकवतो असंच. आता समजा इथं हा फेज आहे, आता हा स्विच आहे, हा स्विच आहे, 2 स्विच आहे. येणारा फेज हा एकच असतो, आपल्या घरात येणारा फेज असता हा एकच आहे. भले 50 बटन असतील, 100 घरात बटन असतील, येणारा फेज एकच आहे. त्याला वाढवून घ्यायचं. आता इथं 2 स्विच आहे, इथं 3 स्विच आहे. स्विचच्या प्रत्येक पहिल्या टोकाला केलं फेज दिलं. लक्षात? इथनं हा वायर घ्यायचं, इथं हा बल्ब बसवलाय, इथं हा ट्यूब बसवलाय, इथं हा फॅन बसवलाय आणि दुसऱ्या टोकाला इथं न्यूट्रल दिलं. आता बघा माझ्या, हा स्विच चालू केल्यानंतर हा बल्ब लागणार नाही. इथनं फेज मिळाला, इथनं न्यूट्रल मिळाला. स्विच ऑन केलं तर हा बल्ब पेटणार, नंतर हा स्विच ऑन केल्यानंतर हा ट्यूब पेटणार, नंतर हा स्विच ऑन केल्यानंतर पूर्ण वेगानं हा फॅन फिरणार, पूर्ण वेगानं हा फॅन फिरणार. म्हणजे प्रत्येक उपकरणाला आपण काय दिलं, इथं फेज दिला, इथं न्यूट्रल दिलं, इथनं फेज दिलं, इथनं न्यूट्रल
चालू बंद करण्यासाठी इथं स्विच जोडला. किती सोपं आहे की नाही. फक्त मध्ये स्विच जोडायचं आपोआप चालू बंद होतं. इथनं एक बटन मारलं की बरोबर ट्यूब लागणार, दुसरं बटन मारलं की बरोबर फॅन लागणार, तिसरं बटन मारलं की झिरो बल असेल तर झिरो बल लागणार. मग 3 बटन आहेत तर 3 ऑपरेशन कसं करायचं लक्षात आलं का नाही लक्षात आलं. आता हा लॅम्प आहे घेतला आपण लावलं, दुसरा बल्ब हा लॅम्प घेतला आपण इथं लावलं, दोन्ही बल्ब भेटणार का नाही. दोन्ही बल्ब एका वेळी भेटणार. पण याला चालू बंद करायचं कसं करणार. ह्याच्यामध्ये असा हा स्विच लावणार असे नाही. आलेला फेज भले 10 स्विच असू दे 20 स्विच असू दे, न्यूट्रल जो आहे तो सगळ्या ठिकाणी होल्डरला जाणार. न्यूट्रल कुठं जोडायचं होल्डरला, आणि फेज कुठं जोडायचं स्विचला जोडायचं. लक्षात आहे. स्विच आणि होल्डर तुम्हाला प्रॅक्टिकल असते नाही त्यावेळेस सगळं कळून जाईल. आता फक्त सांगतो आपण प्रॅक्टिकल वर्ग आहे त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी तुम्हाला कळत जाईल. फक्त आता बघा हे 2 दिवे आहेत, त्याला चालू बंद करायसाठी इथं सिरीज मध्ये स्विच जोडावं लागतं. सिरीज मध्ये स्विच जोडावा लागतो. आता ह्याला 230 आपण देतो सगळं सप्लाय. हे न्यूट्रल दिल्यामुळे तो फुल प्रकाशित होतो का नाही, फुल प्रकाशित होतो. असेल ते म्हणजे एक दिवा जोडताना आपण 3 वायर लागतात. एक फेज, दुसरा हाफ वायर आणि इकडनं न्यूट्रल. प्रत्येक दिवा चालू बंद करण्यासाठी स्वतंत्र स्विच आपण वापरतो. फॅन चालू करायला फॅन, नंतर तो डिमर किंवा रेग्युलेटर आपण वापरतो. त्यानंतर झिरो बल्ब चालू करायला दुसरा स्विच, तिसरा ट्यूब चालू करायला तिसरा स्विच, आणि पॉइंट असतील तर म्हणजे असे स्विच असतात. समजा घरामध्ये हॉलमध्ये पीओपी काढलंय, एक बटन लावलं 2-2 सुद्धा करू शकतो आपण. एका वेळी 2-2 सुद्धा स्विच हे जोडू शकतोय, एका वेळी 3 सुद्धा जोडू शकतोय का नाही. कारण लहान वॅटचे असतात पीओपी मध्ये बल्ब. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं बोर्ड जोडलं. 10 स्विच आहेत का अवघड नाही आहे. प्रत्येक दिव्याची एक वायर त्या ठिकाणी आलेली असत्या. त्यामुळे जोडणं सोपं. फेज एकच येते बोर्डामध्ये. फेज चेक करायचं कसं टेस्टरनं. समजा 10 वायऱ्या आलेल्या आहेत पाईप मध्ये, पट्टीमध्ये 10 वायऱ्या आल्या आहेत, त्यातली 3 वायऱ्या आपण शोधायच्या आहेत का नाही. मग कलर कोड वापरलं तर लगेच कळते. समजा कलर कोड नसेल तर आपण टेस्टरनं काय करायचं, ज्या वायरला तिथून इथपर्यंत वायर आलेली आहे टेस्टरनं टेस्ट केल्यानंतर दिवा लागतो ती टेस्ट फेज त्याला गाठ मारायची बरोबर. नंतर टेस्ट लॅम्प घ्यायचं. हा टेस्ट लॅम्प म्हणजे हा एक दिवा आणि हे 2 वायर असलेला हा टेस्ट लॅम्प घ्यायचा, आणि दुसऱ्या राहिलेल्या वायरला आपण लावत जायचं. जिथं दिवा पेटतो ती न्यूट्रल वायर, फुल पेटला की न्यूट्रल वायर त्या ठिकाणी दुसरी असते ती अर्थ वायर. असं शोधायचं, आणि शोधल्यानंतर जोडायचं का अवघड नाही आहे. बटन आपल्याला बदलता येते. समजा एक बटन मारलं आपल्याला फॅन ट्यूब लागलं, ते नको आहे आपल्याला बल्ब पाहिजे आहे. मग ती वायर काढायची, बल्ब कुठं लागतोय तिथं त्या ठिकाणी बसवायचं. म्हणजे हळूहळू कळत जाईल. फक्त आज आपल्याला एक दिवा एक स्विच कळलं, 2 दिवे 2 स्विच कसं जोडायचं, 3 दिवे 3 स्विच कसं जोडायचं. समजा 4 दिवे असतील 5 दिवे असतील काय नाही, प्रत्येक दिवा हा सारखाच असतो. तर त्या ठिकाणी इथं हा हे दिवा आहे 1 2 3 दिवे आहेत. इथं असे स्विच 3 स्विच आहेत. इथं हा कॉमन फेज द्यायचा आणि कॉमन न्यूट्रल द्यायचं. हे दाबले की हा लागणार, हा दाबले की हा लागणार, हा दाबले की हा लागणार. म्हणजे प्रत्येकाला वाहण्याचा स्वतंत्र मार्ग आहे फेज आणि न्यूट्रल. त्यामुळे दिवे ते फुल लागणार. नंतर तुम्हाला सिरीज आणि पॅरल लक्षात येते. हे पॅरलच आहे, सिरीज नंतर शिकवतो. तर प्रत्येकाला इथं फेज मिळाला, इथं न्यूट्रल मिळालं, इथं फेज मिळाला, इथं न्यूट्रल मिळालं. म्हणजे तो दिवा त्याच्या वॅटेनुसार प्रकाशित होणार. समजा 60 वॅटचा दिवा असेल तर 60 वॅटचा प्रकाश पडणार. 100 वॅटचा दिवा असेल तर 100 वॅटचा प्रकाश पडणार. 40 वॅटचा दिवा असेल तर तो 40 वॅटचा तेवढाच आपल्याला प्रकाश पडणार. लक्षात नाही. तर आपल्याला तुम्ही कलर कोड पद्धतीने जर बघितला तर त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. इथं 3 वायर असतात का नाही, 3 वायर असतात. तर त्या ठिकाणी इथं समजा हा तांबडा आहे, हा फेज लक्षात आलं. इथं हा स्विच आहे, स्विचला इथपर्यंत तांबडा येऊन राहिलेला आहे. हा स्विच आहे, इथं हा स्विच नॉब असा आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं हा जो आहे ते ऑफ वायर आहे. इथं हा दिवा आहे, दिवा. इथं तिसरी वायर आहे ते न्यूट्रल वायर.
इथं जी तिसरी वायर आहे ती न्यूट्रल वायर. आता इथंपर्यंत फेज नेऊन सोडला आपण लाईव्ह वायर. इथं ऑफ आहे, दिवा लागल काय? नाही लागणार. ज्यावेळी ऑन करणार खाली करणार त्यावेळी हा दिवा लागणार. ज्यावेळी ऑन करणार खाली करणार त्याच वेळेला लक्षात येते का नाही येत? अजून येते नाही. एक वायर अखंड घ्या तुम्ही अशी, एक वायर अखंड घेतलं, इथं एक अखंड वायर आहे, आपल्याला दिवा लावायचा आहे. दोन ठिकाणी कट करायचं, इथे एक आणि इथे कट केलं. इथं होल्डरला दोन टर्मिनल असतात, इथं होल्डर जोडलं बरोबर, इथं स्विच जोडलं, इथं याला दिलं, इथं याला दिलं बरोबर. हे चालू केले की लांब लागणार नाही. असे 10 असले तर इकडनं फेज 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 घेत गेलं, इकडं न्यूट्रल गेलं. बटन प्रत्येक दिवा मारला की आपोआप लागणार. फक्त करत असताना आपण ज्या त्या वर्गात खोलीमध्ये आपण एका ठिकाणी आल्यानंतर बाबा उजव्या हाताला बटन यावं, पहिलं बटन दाबले की आपला प्रकाश पडावं म्हणून आपण सुटसुटीत करतो. लक्षात नाही. एक दिवा आपल्याला कळलं की 10 दिवे कळतात, 10 दिवे कळले की 100 दिवे कळतात का नाही आहे? का नाही समजलं नाही? आता बोर्डाजवळ तिथं एक प्लग असतो, असा स्विच मारल्यानंतर असा हा प्लग असतोय, आपला प्लग असतोय ना, स्विच मारल्यानंतर प्लग. इथं हा फेज आहे, त्यानंतर इथं हा असं जोडलं असते, इथं न्यूट्रल असते. आपण प्लग मध्ये कुठलीही इलेक्ट्रिकल वस्तू असेल का नाही, चार्जर असेल चार्ज करतो, इस्त्री असेल इस्त्री करतो, एखादा रूम हीटर असेल, ब्लोअर असेल, सेविंग मशीन असेल की नाही, ते सगळं वापरतो आपण. तर त्याने प्लग अशा पद्धतीने जोडतात. इथं हा याला आला मारलं की इथं फेज आणि इथं हा न्यूट्रल, इथं फेज आणि इथं न्यूट्रल, आणि वरच्या बाजूला जिथं असतंय त्या ठिकाणी अर्थ. आता 2 पिन असेल तर इथे बसते आणि 3 पिन असेल तर त्या ठिकाणी इथे बसते. अर्थिंगचं जे हे असतं ते मोठं असते अर्थ, असं बदलत नाही. 2 पिन वापरणं का धोका असतं माहिती का? 2 पिन कसंही बसते, 2 पिन असंही बसतंय असंही बसतंय, तिथं फेज न्यूट्रल पिन चेंज होतंय, तिथं पण असं चेंज होतंय. तर त्या ठिकाणी 3 पिन असेल तर हा एलला एल जातोय, एलला एनच, अर्थला अर्थ असंच बसतंय, ते उलट होऊ शकत नाही. म्हणून आपण वापरताना कुठल्याही उपकरणाला 2 पिन ऐवजी 3 पिन वापरणं सुरक्षित आहे. 2 पिन वापरलं तर आपलं काय होतंय, एक एक वेळी समजा आपल्या घर बांधायला किंवा एखादा मोटर आहे, पाण्याची मोटर आहे का नाही. आता पाण्याच्या मोटरला 2च वायर असतात बरोबर आहे, पण अर्थिंग करणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी कधी आपण उचललं नेलं ठेवलं तर त्या ठिकाणी एखादी वायर ब्रेक होऊन कट होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी त्याला 2 पिन वर चालू करणं योग्य नाही, त्याला 3 पिनच पाहिजे. 3 पिन असेल तर बरोबर काय होते, फेजला फेज, न्यूट्रलला न्यूट्रल, अर्थला अर्थ जातो आणि व्यवस्थित बसते. समजा घर बांधायला किंवा काय करायलंय, पाणी मारायचं आहे, त्या ठिकाणी आपण आधी काही कारणासाठी वापरलंय, पाणी भरलं, मोटर बंद करायचं आहे किंवा त्या मोटर जिथं बसवलं तिथं ओलसर झालं, मोटर उचलून ठेवायचं आहे. अशा वेळी जर शॉर्ट झालं, बॉडी शॉर्ट असेल, अर्थिंग नसेल तर जोरात शॉक बसतो. बरीच माणसं त्या मोटर ह्याच्यात दाबावलेल्या आहेत का नाही, म्हणजे शॉक बसून मृत्युमुखी पडले आहेत. अशा ठिकाणी शक्यतो 3 पिन वापरायचं. आता फ्रीज असेल तर 2 पिन वरती चालतंय ते, पण 3 पिन का वापरायचं, कधी लिकेज करंट येईल सांगता येत नाही. त्यामुळे काय होतंय, जर समजा चुकून जर आपला ओलात असेल किंवा ओढायला गेलो तर त्या ठिकाणी अर्थिंग नसेल तर आपल्याला शॉक बसतो की नाही. म्हणून 3 पिन असेल तर शॉकची तीव्रता, अर्थिंग व्यवस्थित सुस्थितीत असेल तर शॉकची तीव्रता कमी बसते. म्हणून अर्थ वापरणं गरजेचं असतं. जेवढं फेज न्यूट्रल महत्व आहे तेवढंच अर्थलाही आहे. जगण्यासाठी अर्थ महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी समजा काय होते म्हणून आपण जर राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला मोठा धक्का बसेल. म्हणून शक्यतो काय करायचं, अर्थिंग सुस्थितीत ठेवायचं. अर्थिंग सुस्थितीत नाही ठेवलं तर काय होईल, त्या ठिकाणी शॉक बसेल. तर आपण काय बघितलं, एक फेज, न्यूट्रल आणि अर्थ. विद्युत उपकरण आता उद्या आहे, उपकरण कसं जोडायचं तुम्हाला दाखवतो, इस्त्री आणून कसं जोडायचं ते, शॉक कसा बसतो का नाही, टेस्ट कसं करायची, एसटीएल न सिरीज टेस्ट आपण
अर्थिंग कसं बघायचं, फेज कसं ओळखायचं आणि न्यूट्रल कसं ओळखायचं, कारण प्रॅक्टिकल केल्याशिवाय कळत नाही. मी भूकंपट्टी तुम्हाला बडबडालो, तुम्ही मान हलवाला तर म्हणजे ते लक्षात येणार नाही आहे. ज्यावेळी आपण खरोखरच एखादा ट्यूब बसवायला गेलो, एखादा बल्ब जोडायला गेलो, एखादा स्विच जोडायला गेलो, त्यावेळी काय कळते, आपोआपच आपल्याला अनुभवानं येत जाते. काम केल्याशिवाय काम येत नाही आहे. आपण भिवून राहिलो तर येणार नाही कुठली गोष्ट. लक्षात घ्या, गाडी आणायला शिकायला धाडस करायला पाहिजे नाही का नाही. जसं तसं आहे, इलेक्ट्रिकल आवड पाहिजे. मुळात आवड असेल तर सवड होते. लक्षात घ्या, आवड मला काहीतरी करीन. आज मी एक किंवा एक शिकवलं, तुम्हाला फेज शिकवलं, न्यूट्रल शिकवलं, अर्थ शिकवलं, तर तुम्ही वहीमध्ये एक किंवा एक स्विच काढायला पाहिजे का नाही. प्लग शिकवलं तर प्लग कसं जोडतं हे काढायला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिसनं आपलं काय होतं ते येत जाते. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केला तर येणार नाही आहे. लक्षात घ्या, जेवढं धोक्याचं आहे ते आत्मसात केलं की काय होणार नाही आहे. धोका म्हणजे जाऊन त्याला आपण चिकटायचं आहे काय नाही आहे. त्याच्यापासून सुरक्षित बाळगलं, त्याच्यापासून वर्किंग त्याचं तत्व काय आहे बघितलं, त्यामध्ये विरोध जोडलेला आहे की नाही बघितलं, तर काय फरक पडणार नाही, काय होणार नाहीये. प्रत्येक गोष्ट ही रिस्कच असत्या, प्रत्येक गोष्टी धोक्याच असत्या. काम आपण कौशल्यानं करणं, जागरूकतेनं करणं हे महत्वाचं आहे. पण शिकायला पाहिजे. आज तुमचा म्हणजे 11वीला आहे, वेळ असेल तर समजा आपला मित्र इलेक्ट्रिकलचा कोणता असेल ते बसलं पाहिजे. बसल्या आपण काहीतरी ज्ञान त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि काम करणाऱ्या हाताखाली आपण अनुभवासाठी गेलं तर त्या ठिकाणी अनुभव जो येतोय तो आपल्याला खूप महत्वाचा ठरतो. लक्षात घ्या, एकदम कुठल्याही गोष्टी कळत नसत्यात, हळूहळू कळतंय. त्यामुळे आपण असं काय लगेच टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त आपण काम करण्याची एक जिद्द ठेवायचं, आपोआप येते. तुमच्या जवळचं कोण मित्र असेल, वेळ असेल, तुम्हाला आवड निर्माण करून घ्यायचं नाही. एकदा आवड झालं की नाही त्यात काय नसते, म्हणजे आपोआपच ते आपल्याला सवय होते. कुठली गोष्ट सवय झाली की फक्त जबाबदारीनं काम करायचं. कुणावरती विश्वास न, समजा आपण इथं बाहेरवरती काम करायला दुसऱ्या मार्गावरती मेन स्विच बंद केलं म्हणलं तर मेन स्विच बरोबर बंद झाला आहे की नाही हे बघायचं. कारण का बाहेरनं दुसरा माणूस आला, अरे लाईट का बंद आहे म्हणून परत ते मेन स्विच चालू करल, वर आपण काम करतोय फीज खिशात घालून जायचं. ही जे आहे म्हणजे प्रोटोकॉल जे आहे ते आपण पाळायचं. कधी काय कसं होईल, शॉक बसल सांगता येत नाही, बरोबर नाही. पण नियमानं काय करायचं, काम करतो. समजा मोटर पेटी इथं आहे, आपण खाली मोटर खोललोय, दुसरा माणूस कोणतरी आला, अरे फ्यूज का काढलाय कोणाला टोक बसवला, म्हणजे असं व्हायला नको. एक एकदम वायरमान वरती डांबावरती चिकटले आहेत का नाही, कारण का होते अनावधेपण काय केलंय कोणाला टोक. आपण बंद काढल्यानंतर मेन स्विच बरोबर बंद झाला आहे का नाही हे बघायला पाहिजे. त्यातल्या फ्यूज काढून घ्यायला पाहिजे. आपली पिशवी असेल तर पिशवी ठेवायचं, काम झालं तर आपण परत मेन फ्यूज घालायचं आणि मेन स्विच चालू करायचं. म्हणून का, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून रिस्क न घेता सुरक्षेचा उपाय म्हणून काम करताना काळजी घेणं महत्वाचं आहे. लक्षात नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आपण आता शॉपमध्ये गेलं, प्रत्येक ठिकाणी नियम वेगवेगळे असतात. समजा उंचावरती काम करायला ते एक माणूस शिडी धरण्यासाठी एक माणूस पाहिजे का नाही, कारण न्यायलाच पाहिजे. कारण का जर शिडी घसरलं तर त्या ठिकाणी आपण पडण्याची शक्यता असते की नाही. म्हणून तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे सुरक्षेचे नियम का नाही. सुरक्षित प्रत्येक ठिकाणी, आता वेल्डिंग शॉपमध्ये गेला तर त्याने वेल्डिंग मारताना गॉगल घालायला पाहिजे. ग्राइंडर चालत असताना त्या ठिकाणी गॉगल घालायला पाहिजे. लेथ मशीनवर काम करत असताना कुठे आहेत समजा त्या ठिकाणी ग्लोव्ज घालायला पाहिजे. जे जे नियम आहेत तसं इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा भरपूर नियम आहेत का नाही. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण फेज वायर कसं चेक करायचं, न्यूट्रल वायर चेक कसं करायचं, अर्ध वायर चेक कसं, काम करत असताना कुठल्या गोष्टी काळजी घ्यायला पाहिजेत. पायात नेहमी शूज किंवा चप्पल चांगले पाहिजेत. नाल मारलेलं चप्पल वगैरे नकोत, कारण मंडल पूर्ण होऊन शॉक लागण्याची शक्यता असते. जे इन्सुलेटर हत्यार जे आहे आपण वापरताना, पक्कड असू दे, कटर असू दे किंवा स्क्रूड्रायव्हर असू दे, तर त्या ठिकाणी ते कोटिंग असलेले पाहिजे. कारण स्क्रूड्रायव्हरवरती आपण असं काम करत असताना आपलं बोट असं असतंय आणि त्या वरती कोटिंग समजा चालू लाईनवर आवळाला आपण तर आपलं शॉक लागण्याची शक्यता असते. अनवाणी कुठलंही काम करायचं नाही. कारण का इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना किंवा कुठं काम करताना जरा लिकेज करत असेल तर त्या ठिकाणी अनवाणी असेल तर आपल्याला जमिनीशी डायरेक्ट संपर्क साधतोय आपला
का नाही, त्यामुळे श्वास जोरात बसतो का नाही. म्हणून शक्यतो पायात आपण बूट किंवा शूज घालूनच त्या ठिकाणी काम करायचं. उंचावरती तुम्हाला सांगितलं, उंचावरती काम करत असताना सुद्धा काय करायचं, एखाद्या वेळी ऑइल पडलं असेल तर शिडी घसरण्याची शक्यता असते का नाही. म्हणून एक मदतनीस नेहमी घ्यायचं. हे काय करायचं, मदतनीस घ्यायचं. जेवढं आपण रिस्क काम करू त्यावेळी आपल्याजवळ माणूस असणं गरजेचं असतं. काम करत असताना नेहमी सप्लाय बंद झाल्याची खात्री करूनच काम काय करायचं. आणि ऑन करत असताना आपल्या कोण आहेत का, काम करलाय का माणूस किंवा बाजूला गेला हे बघूनच त्या ठिकाणी काम कर. किती मिनिट झालं बघ रे.